नांदेड़ जुनूब असम्बली हल्के के बीजेपी लीडर वो जिला परिषद के साबिका रुकन मनोहर पाटिल शिंदे ने भी बीजेपी छोड़कर कांग्रेस पार्टी में शमूलियत इख्तियार कर ली है और बताया जा रहा है कि आइंदा मजीद लीडर बीजेपी छोड़कर कांग्रेस में शामिल हो सकते हैं। नांदेड़ जिला परिषद के साबिका रुकन मनोहर पाटिल शिंदे अशोकराव चौहान के करीबी साथी वो जिम्मेदार समझे जाते थे। अशोकराव चौहान के साथ मनोहर पाटिल शिंदे बीजेपी में चले गए थे, लेकिन मनोहर पाटिल शिंदे ने बीजेपी छोड़कर फिर से कांग्रेस पार्टी में एमपी वसंतराव चौहान, एमएलए मोहनराव हम्बर्टे व दीगर की मौजूदगी में कांग्रेस पार्टी में शमूलियत इख्तियार कर ली है। इनके पार्टी में शामिल होने से नांदेड़ हल्के जुनूब में मजीद कांग्रेस पार्टी की ताकत बढ़ गई है। आज आमचे सर्वाचे लाडके खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांच्यावर भरोसा ठेवून आणि सर्व दक्षिणचा मतदार आमचा अल्पसंख्याचा असल्यामुळं ओबीसी, अल्पसंख्या, मराठा, मुस्लिम या सर्व मतदार आम्ही तिकडे गेल्याने नाराज झाला होता आणि सगळ्याची अपेक्षा होती सर्व मतदाराची की बाबा तुमचा रस्ता चुकला। आम्ही साहेबावर भरोसा ठेवून एका क्षणात निर्णय घेऊन आम्ही गेलो होतो, ते चूक होती आमची। ज्यावेळेस आम्ही ग्राउंड लेवलला फिरत असताना सर्व दक्षिण मतदारसंघामधून ग्रामीण खेडेगावात असो की आपल्या सर्व शहरामधून असो सगळ्याचं एका विचारानं त्याचं म्हणणं होतं की आपण काँग्रेसमध्येच चांगलं होतं। त्याकरता ज्यावेळेस वसंतरावजी चव्हाण साहेब आमचे उभं राहिले लोकसभेला त्यावेळेला 2 धुलंधर एकड असताना सुद्धा प्रत्येक मतदार उमेदवार म्हणून लढले आणि 60 ते 70 हजारांना वसंतराव चव्हाण साहेबांची सीट निवडून आली। त्याच वेळेला कळालं की हे नांदेड फक्त काँग्रेसचं आहे, एका नेत्याच्या मागं कोणाच्याही जाणारं नव्हतं। इथला मतदार हुशार आहे, इथला मतदार अडाणी नाही आणि सर्व समाजाला घेऊन चालण्याचं जर काम कोण करत असेल तर काँग्रेस पार्टी करते आणि तेच चव्हाण गेले। मात्र या चव्हाणानं पुन्हा काँग्रेस त्याच परिस्थितीत आणलं। मी वसंतराव चव्हाण साहेबाचं, दक्षिणचे आमदार आमचे मोहनाना हंबर्डे साहेबाचं मनापासून अभिनंदन करतो। आमचे आमदार दक्षिणचे दिसा येडे करतात, पण आमदारकीला जसं निवडून आले तशा प्रत्येक इलेक्शन, मार्केट कमिटी, मजूर सोसायटी, बँक, अनेक देगलूरची विधानसभा असो, नांदेडचे अनेक इलेक्शन असो, कोणते मोर्चे असो, मेळावे असो, दक्षिणचे आमदार साहेबांनी सर्व पुढे नेऊन काम केलं आणि दक्षिणला पुन्हा आता चालू आमदारात भावी आमदार करण्याची आमची पूर्ण तयारी आहे असं आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो। प्रवेश केले काय आहे तुमचा? माझा कुठलाच हेतू नाही, माझा समाज काँग्रेसचा आहे आणि मी म्हणून काँग्रेसमध्ये सौघडी वापस हो। पक्षवाढीसाठी काम करणार का? मी इच्छुक कदापि नाही, मी नेत्याच्या मागाव पक्षवाढीसाठी काम करणार का? पक्षवाढीसाठी काम करणार? पक्षवाढी करता काम करणार। पार्टीने तिकीट दिले तर जिल्हा परिषदला लढवल, आमदारकीचा मी नाही। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।